नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे. तुम्ही परत आलात यासाठी मी खूप आभारी आहे. या चॅनलवर आपण एकत्र शिकतो, वाढतो आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरेल अशी माझी खात्री आहे. आज आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय ते समजून घेऊया. आकाशिक रेकॉर्ड्स हे ऊर्जात्मक भांडार आहेत ज्यामध्ये प्रत्येक आत्म्याचा संपूर्ण इतिहास नोंदलेला आहे. प्रत्येक विचार, शब्द, कृती आणि हेतू या ऊर्जात्मक क्षेत्रावर एक ठसा उमटवतो. या क्षेत्राला कधीकधी आकाशिक लायब्ररी असेही म्हणतात. हे सार्वत्रिक भांडार भूतकाळातील जन्म, वर्तमान अनुभव आणि संभाव्य भविष्याचे मार्ग जतन करते. यामुळे आत्म्याचा प्रवास, जीवनाचा उद्देश आणि कर्माचे पॅटर्न समजण्यास मदत होते. यातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोणतीही व्यक्ती या रेकॉर्ड्समध्ये प्रवेश करू शकते. एकाग्र हेतू, मार्गदर्शित ध्यान किंवा प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्ही या सार्वत्रिक ज्ञानस्रोताशी जोडू शकता आणि मार्गदर्शन, स्पष्टता आणि तुमच्या आध्यात्मिक मार्गाविषयी सखोल समज मिळवू शकता. हा लेख आकाशिक रेकॉर्ड्स काय आहेत, त्यात प्रवेश कसा करायचा, आकाशिक रीडिंगचे फायदे काय आहेत आणि तुमच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कशी करावी हे स्पष्ट करतो. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय? आकाशिक रेकॉर्ड्स हे अस्तित्वाची सार्वत्रिक स्मृती आहे. हे एक अभौतिक ऊर्जात्मक क्षेत्र आहे जिथे प्रत्येक विचार, शब्द, कृती आणि भावना नोंदवली जाते. याला आकाशिक लायब्ररी असेही म्हणतात. हे भांडार प्रत्येक आत्म्याचा इतिहास, त्याचे भूतपूर्व जन्म, वर्तमान अनुभव आणि संभाव्य भविष्य जतन करते. हे आत्म्याच्या प्रवासाचा व्यापक दृष्टिकोन देते आणि काळाच्या पलीकडे सर्व जीव आणि अस्तित्वाच्या स्तरांना जोडते. आकाश किंवा अकासा हा शब्द संस्कृतमधून आला असून त्याचा अर्थ ईथर किंवा सूक्ष्म प्रकाश असा आहे. अनेक आध्यात्मक परंपरांमध्ये तो पाचवी तत्व मानला जातो. या सूक्ष्म स्पंदनांमध्ये केवळ वैयक्तिक जीवनाचे अनुभवच नाही तर सार्वत्रिक पॅटर्न देखील नोंदलेले असतात. यामुळे कर्माचे प्रभाव, वैयक्तिक वाढ आणि आत्म्याचा उद्देश समजण्यास मदत होते. पहिल्यांदाच रेकॉर्ड्समध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीसाठी हा अनुभव लपलेली प्रवृत्ती, न उलगडलेली क्षमता किंवा दिवंगत प्रिय व्यक्तींशी असलेले संबंध उघड करू शकतो. आकाशिक रेकॉर्ड्स हे स्वाध्यात्मिक वाढीसाठी जिवंत साधन आहे. ते जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्पष्टता, उपचार आणि समज देतात. ध्यान, एकाग्र हेतू किंवा अनुभवी मार्गदर्शकाच्या सहाय्याने आकाशिक रेकॉर्ड्समध्ये प्रवेश करता येतो. ते वर्तन पॅटर्न, नातेसंबंध आणि आव्हानांविषयी ज्ञान देतात आणि आध्यात्मिक प्रवासात व्यावहारिक साधन म्हणून कार्य करतात. आकाशिक रीडिंग कसे असते? आकाशिक रीडिंग हा एक सविद्र अनुभव आहे जिथे प्रशिक्षित वाचक आकाशिक लायब्ररीमध्ये प्रवेश करून अंतर्दृष्टी आणि मार्गदर्शन देतो. पारंपरिक भविष्यकथनापेक्षा वेगळे या रीडिंगमध्ये आत्म्याचा प्रवास, भूतकाळातील पॅटर्न, वर्तमान आव्हाने आणि संभाव्य भविष्याचा अभ्यास केला जातो. आकाशिक रीडिंगमधील महत्त्वाचे पैलू: 1. जोडणी आणि वातावरण. शांत आणि एकाग्र वातावरण वाचक आणि साधक दोघांनाही रेकॉर्ड्सशी सखोल जोडू देते. 2. मार्गदर्शित ध्यान आणि हेतू. वाचक सूक्ष्म स्पंदनांशी जुळवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा एकाग्र हेतू वापरू शकतो. 3. अंतर्दृष्टी प्राप्त करणे. संदेश अंतर्ज्ञान, प्रतीक, प्रतिमा, भावना किंवा सूक्ष्म संवेदनांच्या स्वरूपात येऊ शकतात. 4. विषयांचा शोध. आत्म्याचा उद्देश, प्रिय व्यक्तींशी नाते, कर्माचे पॅटर्न आणि आध्यात्मिक वाढ अभ्यासला जातो. 5. अर्थ लावणे आणि चिंतन. वाचक साधकाला संदेश समजून घेण्यात आणि जीवनात समाविष्ट करण्यात मदत करतो. अनेक साधकांसाठी हा अनुभव टप्प्याटप्प्याचा नसून एक प्रवाही आणि संवादात्मक प्रक्रिया असतो. प्रत्येक रीडिंग वेगळे असते आणि त्यातून व्यक्तींना मदत मिळते. जीवनाचा उद्देश स्पष्ट होतो. भूतपूर्व जन्म आणि कर्माचे प्रभाव समजतात. अंतर्ज्ञान आणि सूक्ष्म क्षमता मजबूत होतात. नाती, करिअर किंवा आध्यात्मिक निर्णयांवर मार्गदर्शन मिळते. स्वजागरूकता आणि आध्यात्मिक वाढ वाढते. पहिल्यांदाच अनुभव घेणाऱ्यांसाठी हा अनुभव परिवर्तनकारक ठरू शकतो आणि त्यांना आश्वासन आणि सार्वत्रिक ज्ञानाशी जोडलेपणाची भावना देतो. रेकॉर्ड्समध्ये प्रवेश करणे धोकादायक आहे का? आदर, स्पष्ट हेतू आणि ओपननेसने केल्यास सामान्यतः आकाशिक रेकॉर्ड्समध्ये प्रवेश करणे सुरक्षित मानले जाते.
असे मानले जाते की हे सार्वत्रिक ज्ञानाने मार्गदर्शित असतात आणि सद्भावनी युगर्जींनी संरक्षित असतात. सुरक्षेसंबंधी महत्त्वाचे मुद्दे. 1. शुद्ध हेतू महत्त्वाचा असतो. नम्रता आणि प्रामाणिक जिज्ञासेने केल्यास माहिती सर्वोच्च कल्याणाशी सुसंगत असते. 2. मार्गदर्शित जोडणी. प्रार्थना, ध्यान किंवा अनुभवी मार्गदर्शकासोबत काम केल्यास सुरक्षित आणि केंद्रित वातावरण तयार होते. 3. हानिकारक ऊर्जा नाही. रेकॉर्ड्सचा उद्देश भीती निर्माण करणे नसून अंतर्दृष्टी आणि उपचार देणे आहे. 4. पहिल्यांदा करणाऱ्यांसाठी समर्थन. अनेकांना शांतता आणि जोडलेपणाची भावना मिळते. रेकॉर्ड्समध्ये प्रवेश केल्याने कर्माचे पॅटर्न समजण्यास, वैयक्तिक आव्हाने समजण्यास आणि भूतपूर्व जन्म समजण्यास मदत होते. हे सक्षमीकरण देते, जुने आसक्ती सोडण्यास मदत करते आणि जीवनाच्या उद्देशाशी सुसंगती निर्माण करते. कोण आकाशिक रेकॉर्ड्स वाचू शकते? आकाशिक रेकॉर्ड्स वाचणे हे केवळ मिस्टिकल व्यक्ती किंवा माध्यमांपुरते मर्यादित नाही. जिज्ञासा, नम्रता आणि आध्यात्मिक वाढीसाठी प्रामाणिक बांधिलकी असलेली कोणतीही व्यक्ती हे शिकू शकते. महत्त्वाचे मुद्दे. 1. विशेष जन्मजात क्षमता आवश्यक नाही. 2. प्रामाणिक हेतू आणि प्रॅक्टिस महत्त्वाचा आहे. 3. अनुभवी वाचकासोबत काम केल्यास प्रक्रिया समजायला मदत होते. 4. नैतिकता आणि जबाबदारीवर भर दिला जातो. रेकॉर्ड्स वाचणे स्वतःमध्येच एक आध्यात्मिक मार्ग बनतो. तो आत्म्याचा प्रवास समजण्यास, जीवनाच्या उद्देशाशी जुळवण्यास आणि वैयक्तिक परिवर्तनास मदत करतो. आकाशिक रेकॉर्ड्स वाचायला कसे शिकावे? हे शिकण्यासाठी आध्यात्मिक जागरूकता, नैतिक हेतू आणि सातत्याने केलेला सराव आवश्यक आहे. अनेक जण अनुभवी शिक्षकांकडून ध्यान तंत्रे, प्रार्थना आणि सूक्ष्म मेसेज समजून घेण्याच्या पद्धती शिकतात. नम्रता, करुणा आणि सर्वोच्च कल्याण यावर भर दिला जातो. नियमित ध्यान, लेखन आणि चिंतन केल्याने अंतर्ज्ञान वाढते आणि आत्म्याशी जोड अधिक सखोल होते. कालांतराने हे पॅटर्न समजण्यास आणि जीवनाच्या उद्देशाविषयी स्पष्टता मिळवण्यास मदत करते. आकाशिक रेकॉर्ड्स वैयक्तिक परिवर्तनाच्या मार्गावर एक विश्वस्त सहप्रवासी बनू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुमचा पाठिंबा, तुमचे कमेंट्स मला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा प्रत्येक छोटासा प्रतिसाद माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक रहा आणि आनंदी जगा. धन्यवाद.